नमस्कार मॅम. नमस्ते. नमस्कार सर. नमस्ते. तर आपलं नाव आणि आपण कुठून आलाय? माझं नाव कौस्तुभ पंडित आहे आणि आम्ही नाशिकलाच राहतो. अच्छा, आपण ओमप्रिया पंडित, नाशिकला. तर आपल्या उद्योगाबद्दल दर्शकांना थोडी माहिती सांगा. आम्ही फूड प्रोसेसिंग मशिनरी बनवतो ऑल ओव्हर इंडिया आणि एक्सपोर्टसुद्धा करतो. जसं की कुरकुरे, वेफर्स, पापड, सेवया, कांडप, त्याच्या रिलेटेड जेवढे पण मशिनरी आहेत ह्या आमच्या मॅन्युफॅक्चरिंग होतात आणि लोकल महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्या बाहेरसुद्धा आम्ही पाठवतो. अच्छा, म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट पण करतात हे. सुद्धा करतो. मॅन्युफॅक्चरिंग पण तुमचंच आहे आणि एक्सपोर्ट पण तुमचंच आहे. Manufacturing. तर सर तुम्ही केव्हापासून या उद्योजकाला सुरुवात केली? हा बिझनेस मी चालू केला 2011च्या दरम्यान. माझा डिप्लोमा कंप्लीट झाला, त्याच्यानंतर हा बिझनेस मी चालू केला आणि हळूहळू ग्रोथ होत गेली त्याच्यामध्ये. 2016मध्ये माझं लग्न झालं. ही माझी वाईफ ओमप्रिया. नंतर मार्केटिंग मी बघितली. ओके. हां, मी कॉलिंग करायचे, मार्केटिंग करायचे. मग इथून मग मार्केटिंगचं आमचं ऑफिस पण झालं. त्याच्यानंतर मग हळूहळू ग्रोथ झाली. हो. म्हणजे मॅमचा फुल सपोर्ट आहे तुम्हाला या तुमच्या बिझनेसमध्ये? आम्ही दोघे जण सुद्धा करतो. मार्केटिंग डिपार्टमेंट ही पूर्ण बघते कंपनीचा. मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट मी सगळं बघून घेतो. बाकी जेवढं पण मार्केटिंग आहे, क्लायंट हँडलिंग आहे, ती हिच्या एंडनी बघून घेते आणि मॅन्युफॅक्चरिंग आणि काही अजून माझ्या इतरसुद्धा ब्रँचेस आहेत, त्या सगळ्या मी हँडल करतो. तर आपल्या ब्रांचेस कुठे आणि कोणत्याच? माझ्या सगळ्या नाशिकमध्येच आहेत. अलायनर्सची सुद्धा एक माझी कंपनी आहे. त्याच्यानंतर लँड डेव्हलपिंगमध्ये सुद्धा आहेत आम्ही. ह्या इतर काही बिझनेस आहेत, पण आम्ही या मंचावर आलेलो आहेत. आमचं जो फूड प्रोसेसिंग जे सगळ्यात माझं पहिलं जुनं प्रोडक्ट होतं, त्या प्रोडक्टच्या ह्याच्यासाठी आम्ही ह्या मंचावरती आलो. नॉमिनेट झालो आहोत. तर मॅम तुमचा कसा सपोर्ट आहे सरांना या बिझनेसमध्ये? माझं सुरुवातीला लग्न झाल्यानंतर सर करायचे फक्त एकटेच, म्हणजे त्यांचं प्लस मॅन्युफॅक्चरिंग असायचं आणि मार्केटिंग दोन्ही सरच करायचे. मग माझं लग्न झाल्यानंतर मग मी म्हटलं मार्केटिंगचं मी घेते. नंतर मार्केटिंग मी सुरू केली. त्याच्यानंतर सर मॅन्युफॅक्चरिंगकडे गेले. असंच आमचा ग्रोथ होत गेली, म्हणजे दोघांनी इक्वली बिझनेस पूर्णपणे सांभाळलेला आहे. तर मॅम तुम्ही सरांना बघताय आज महाराष्ट्राच्या महामंचावरती ते सरांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे, तर आज तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतं. सर तुम्हाला कसं वाटतंय आज इथे ह्या महामंचावरती? ॲक्च्युली हा अशा प्रकारचा कुठलाही पुरस्कार घेण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. कारण की ॲक्च्युली माझ्या वाईफने सांगितलं की आपण याच्यासाठी नॉमिनेट झालेलो आहोत. त्याच्यानंतर मग हिनी सगळी प्रोसेस कंप्लीट केली. ॲक्च्युली माझे जे कामं असतात ते माझ्या हे शेड्यूलमध्ये मी बिझी असतो. मग हिनी सगळी प्रोसेस केल्यानंतर मग सांगितलं की आपण याच्यासाठी असं नॉमिनेट झालेलो आहोत. ते सगळ्या गोष्टी बघितले, मागचे पुरस्कार कशाप्रकारे दिले, कसे नॉमिनेशन केले, हे सगळं बघितलं. म्हटलं ठीक आहे, आपण हरकत नाही, हा प्रोग्राम अटेंड करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आम्ही नॉमिनेट झालं त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला भरपूर आनंद झाला. तर मॅम तुम्ही ही न्यूज जेव्हा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये सांगितली तर त्यांची काय प्रतिक्रिया होती यावर? मी ॲक्च्युली आणखीन कोणाला सांगितलंच नाही आहे. ते सगळ्यांसाठी सरप्राईजच राहणार आहे. इवन आमच्या घरच्यांना पण नाही माहिती. ते सरप्राईजच राहणार आहे. सरप्राईज आहे. तर नक्की सगळे खूप खूप खुश होतील सर, तुम्हाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल आणि जेव्हा ही न्यूज तुम्ही त्यांना सांगणार तर ते खूप खुश होणार आहेत सर. तर तुमचे फ्युचर प्लॅन्स कसे आहेत सर? आमचे फ्युचर स्पॅन ऑलरेडी आम्ही पॅन इंडिया आणि एक्सपोर्ट लेवलवरती आहोत. तर आमचे प्लॅनिंग्स असे आहेत की ह्याला अजून एक्सपान्शन करण्यासाठी थोड्या मोठ्या प्रमाणात ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग चालू करायचं. आत्ता फक्त आमचं नाशिकमध्ये मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. आम्ही ट्राय करू की महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मॅन्युफॅक्चरिंग आमचं नेण्याचा प्रयत्न, जसं आता महाराष्ट्रामध्ये आहे तर ओडिसा, त्याच्यानंतर आसाम, ह्या स्टेटमध्ये अजूनपर्यंत आम्ही पोचू शकत नाहीत, कारण की त्या लोकांचा एवढ्या लांबपर्यंत ट्रस्ट येत नाही. मग त्याच्यासाठी आमचं असं चालू आहे की आम्ही तिथे अजून एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सांगून तो सगळा एरिया आम्ही कव्हर अप करू. म्हणजे त्याच ठिकाणी तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट करणार आहे, तिथला तो ट्रस्ट त्या लोकांचा तिथे बिल्डअप करणार. ओके ओके, खूप खूप छान संकल्पना आहे सर तुमच्या बिझनेसच्या रिगार्डिंग, जी तिथे तुम्हाला तुमच्या उद्योगासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे सर. तर तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटसाठी खूप खूप शुभेच्छा. तर थँक्यू सो मच सर, आणि तुमचं मनपूर्वक अभिनंदन की तुम्हाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे मॅम. थँक्यू सो मच. नमस्ते, माझं नाव कौस्तुभ पंडित. माझ्या कंपनीचं नाव KP प्रोडक्ट्स आहे. आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर फूड प्रोसेसिंग मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग करून सप्लाय करतो. इवन एक्सपोर्टसुद्धा करतो. 2011मध्ये आम्ही बिझनेस चालू केला होता. तर आमच्या कंपनीमध्ये कुरकुरे, वेफर्स, त्याच्यानंतर सोया चंक्स, पास्ता,
पापड, मसाले अशा प्रकारच्या सगळ्या मशिनरी आम्ही बनवतो आणि एक्सपोर्टसुद्धा करतो आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा पाठवतो. तर माझा बिझनेसमध्ये माझ्या वाईफचा मला साथ आहे आणि माझ्या भावाचा सुद्धा मला भरपूर साथ आहे. त्याच्यामुळं आज मी ह्या स्टेजवरती येऊ शकलो आणि माझा बिझनेस मी ग्रो करू शकलो. अप्रॉक्सिमेटली आमचा टर्नओव्हर 20 ते 25 CRच्या प्लस जातो. एक्सपोर्टचा प्लस वेगळा असतो. तर ही माझ्या कंपनीची माहिती होती. धन्यवाद. The next award category is Most Renowned Food Machinery and Manufacturing Company in Maharashtra, and the award goes to the co-founder of KP Enterprises, Zordar Tarandi. Let's welcome Om Priya Pandit and Sri Kostu Pandit. महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान